शुभ सकाळ सर्वांना आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथे ना माझी सुद्धा दसऱ्या दिवशीची ही सकाळ आहे। छान अशी सकाळ झालेली आहे। मस्त साफसफाई करून ना मी छान असं तोरण लावून घेतलेलं आहे झेंडूच्या फुलांचा दरवाजाला। त्याच्यानंतर मस्त अशी रांगोळी काढलेली आहे दरवाजामध्ये। आणि त्याच्यानंतर इथे माझा पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता। तर बघा तुम्ही माझी पुरणपोळी केवढी छान फुगलेली आहे। आणि आपल्या महिलांना खूप छान आनंद होतो जेव्हा आपली पुरणपोळी अशी खूप टम्म अशी फुगते, तेव्हा खूप काहीतरी जिंकल्यासारखं असं वाटतं आपल्याला। आणि त्याच्यानंतर छान असं स्वयंपाक करून माझं तयार होतं, तोपर्यंत परी आणि तिच्या पप्पांनी बाहेर गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली आहे। त्याच्यानंतर तिचे पप्पा तिला इथे शिकवत होते सरस्वती यंत्र काढायला। ते असं समोर त्यांनी लावलं होतं व्हिडिओमध्ये आणि ते बघून काढ असं तिला सांगितलं होतं। तर मग तिने हे काढलेलं आहे बघून सेम असं। तर मुलांना त्याचं महत्त्व पण कळावं आणि काढता यावं म्हणून। तर माझा इकडे स्वयंपाकसुद्धा झालेला आहे। तिथे मी पुरणाचे दिवे करून ठेवलेले होते। आणि त्याच्यानंतर ना इथे तिलाच ना तिच्या हाताने सरस्वती पूजन जे आहे ते करायला लावलेलं होतं। तर दसरा हा फक्त काही दुर्गेचा विजयाचा दिवस नाही, तर विद्या, कला आणि ज्ञानाचा उत्सव देखील आहे। याच दिवशी देवी सरस्वतीचे पूजनसुद्धा केले जाते। आणि जसं की देवी सरस्वती म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि कलांची देवी आहे, म्हणूनच विद्यार्थी, शिक्षक सर्वच आपण जे काय आहे ते सरस्वतीचे पूजन करत असतो। त्याचबरोबर शस्त्रपूजा वगैरे, त्याचबरोबर आपण आपले जे ग्रंथ असतात, देवीचे पुस्तकं वगैरे असतात, तर त्यांचंसुद्धा पूजन मी केलेलं आहे। आणि सरस्वती पूजन म्हणजे तर काय, तर अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा विजय आपल्याला इथे करायचा असतो। जसे दसरा हा विजयाचा दिवस आहे, तसेच विद्या आणि बुद्धीच्या विजयासाठीही तो महत्त्वाचा आहे। म्हणूनच या दिवशी सरस्वती पूजनसुद्धा केले जाते। तर त्याच्यानंतर मग हे पूजन वगैरे झालं। त्याच्यानंतर मग तिला आम्ही ना सोबत उभं राहून इथे समोरच बघा तुम्ही लावलं होतं सरस्वतीचं स्तोत्र वगैरे लावलं होतं। तर ते आम्ही फक्त तिच्यासोबत कसं आम्ही म्हटलेलं तिला इतकं लक्षात येत नाही, पण ते असं व्हिडिओमध्ये वगैरे लावून दिलं तर ते मुलांना लगेच, कारण आता ते मागे गणपतीच्या दिवसांमध्ये तिनं खूप छान असं गणपती स्तोत्र लर्न करून घेतलेलं आहे। ती बोलतसुद्धा होती छान असं। तर आता हळूहळू एक एक करून मी तिला शिकवणार आहेत असे सगळे स्तोत्र वगैरे। तर मग आम्ही उभे राहिलो असे नमस्कार हात जोडून, आणि तिथे जे समोर लावलेलं होतं तेच आम्ही सुद्धा बोलत होतो। तर म्हणजे तिला कळेल वगैरे काय करतात, कसं करतात। आणि तिला प्रश्नसुद्धा खूप पडत असतात की हे काय करायचं असतं, कशासाठी करायचं असतं, हे ते। तर मग तिला सगळ्या गोष्टीनं असं विस्तारपूर्वक सांगाव्या लागतात, काय करायचं असतं, कशासाठी करायचं असतं वगैरे। तर मग ते करते मस्त असं। मग ते झाल्यानंतर आणि ना ते आता स्वस्तिक पण खूप छान काढायला शिकली आहे, म्हणून ती म्हणत होती आता मी त्या बोर्डवरती ना पूजा केली म्हणजे तिथं स्वस्तिक पण काढायचं असतं, तर ते तिनं काढून घेत होती। आणि त्यानंतर मग हे इथं सरस्वती स्तोत्र चालू होतं आणि तिचे पप्पा ते म्हणजे हात जोडून उभे होते। आणि त्याच्यानंतर थोडासा व्हिडिओ काढल्यानंतर मी पण उभी राहिली हात जोडून। आणि मग तिचं पूर्ण ते स्तोत्र वगैरे बोलून झाल्यानंतर मग इथे बघा मी हे सगळे ग्रंथ वगैरे आहेत, तर यांचीसुद्धा इकडे पूजा करून घेतलेली आहे। आणि सगळे ह्याला काढून आपल्याला ठेवायचे, हळदी कुंकू वगैरेला फुलं व्हायचं आहे, ते सोनं व्हायचं आहे दसऱ्याच्या दिवशीचं। आणि त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर मग आम्ही ना आरती करून घेतलेली आहे देवीची। तर हे ग्रंथ म्हणजे सुद्धा आपलं जे आहे ते शस्त्रच आहे एक प्रकारचं। आपले दुःख आणि आपलं भय, संकट या सगळ्याचा नाश या ग्रंथामुळे होतो, यांच्या पठणाने वाचनाने। त्याच्यामुळे मग यांचंसुद्धा आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे छान असं। आणि ते झालं का मग मी ते नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे। सगळे नैवेद्य वगैरे भरून ठेवले होते अगोदरच मी। तर देवीला नैवेद्य दाखवलं, त्याच्यानंतर स्वामींना हे पण वेगळं ताट करून त्यांना पण नैवेद्य दाखवलेलं आहे। आणि इथे पूर्णाचे दिवे केलेले होते, त्याच्यामध्ये मी फुलवाती घातलेल्या आहेत तुपात बुडवून। आणि आता ह्याच्याने जे काय आहे ते आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे। सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी गळके विजय प्रसन्न प्रसन्न उशिनी दाशा क्लेशापासून करू तोरी भोपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरी लाशा निळहरी कल्लिनी झाला पर पंकज लेशा जय देवी जय देवी जय मेषा सुरमतनी उदयस्तु श्री महालक्ष्मी महाकाली महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय।
आणि आता इथे आरती वगैरे झालेली आहे. तर यांना म्हटलं मी तुम्ही पण नमस्कार वगैरे करा. आणि त्याच्यानंतर ना मग नारळ फोडला. आणि नारळ फोडून मग जे आहे ते आपलं हे कलश जे मी देवी स्वरूप स्थापन केलेलं होतं, तर हे कलश हलवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही नमस्कार वगैरे करून मग झालेलं आहे. मग ह्यांनी हे झाल्यानंतर मग ह्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. आणि मी जे आहे ते परड्या बोलवल्या होत्या. परड्या पण भरायच्या असतात नैवेद्याच्या. नैवेद्य भरायचा असतो परडीमध्ये. तर पीठ मीठ वगैरे नैवेद्य घालून ते भरायचं आणि मग आपला नवरात्रीचा उपवास सोडायचा. तर इथे ना आम्ही ना दोघेजण देवीचे माफी मागत होतो की या 9 दिवसात आमचं काही कळत नकळत चुकलं असेल तर आम्हाला माफ कर आणि आमची सेवा मान्य करून घे असं. आणि आता सगळं झालेलं आहे फायनली. पूजापाठ नैवेद्य सगळं सगळं सगळं. तर आता नवरात्रीचा उपवास मी सोडणार आहे. तर चला स्वयंपाक वगैरे माझं सगळं झाले. सदानंदीचा उदे निडसरीचा उदे बोल भवानी माता की जय. येळकोट येळकोट जय म्हणणार शिवा मंडळीचा येळकोट येळकोट घे. आणि चला आता फायनली 9 दिवसाचा उपवास होतोय. 9 दिवस काही अगदी उपाशी राहून उपवास धरलेला नाही आहे, पण तरीसुद्धा आपलं जे नेहमीचं जेवण असतं ते खाण्यामध्ये ना एक वेगळीच गोष्ट आहे. आणि ते असं म्हणजे खूप दिवस नाही खाल्ल्यावरच त्याचं महत्त्व कळते. काही पण असू द्या, काही कितीही छान असू द्या, पण आपलं जे रोजचं भाजी भाकरी आहे, चपाती किंवा हे असतं जेवण, तर ते खाल्ल्याशिवाय काही खरं नाही बाबा. भजी. आता हे झालं पुरणपोळीचं जेवण. पण आता ह्याच्यानंतर आपल्या रोजची भाजी भाकरीचं कधी कधी खायला असं पण होणार आहे. पण आज उपवास सुटला तरी माझा आज पण गुरुवारचा उपवास असतो, त्यामुळे एकदाच जेवू शकते.